we are going to learn simple present tense negative sentence. आज आपण जे शिकणार आहोत ते सिंपल प्रेझेंट टेन्स व निगेटिव्ह सेंटेन्स कसे असतात ते पाहिजे आपल्याला. तर निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये एक तुम्हाला त्याची माहितीसाठी एक दोन ग्रुप मध्ये सांगते तुम्हाला मी. फर्स्ट वन जे आहे ते आय ग्रुप. ओके, फर्स्ट वन जे आहे आपले आय ग्रुप. आता आय ग्रुप म्हणजे तर याच्यामध्ये सब्जेक्ट कोणते येतात तर याच्यामध्ये आपण घेतो आय, वी, यू, दे, राम अँड सीता. ओके, आता इथे जे दोन ग्रुप केलेला आहे, पहिला आहे आय ग्रुप आणि दुसरा आहे ही ग्रुप. आता याच्यामध्ये आय ग्रुप मध्ये सब्जेक्ट कोणते आहेत तर या सब्जेक्टला हे स्ट्रक्चर, या सब्जेक्ट बरोबर स्ट्रक्चर कसं वापरतो आपण ते पाहणार आहोत आपण. म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स निगेटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर लक्षात घ्या. आता सुरुवातीला जे स्ट्रक्चर घेतोय आपण याच्यामध्ये सुरुवातीला येतो सब्जेक्ट. ओके, तर सब्जेक्ट म्हणजेच काय तर हे मी इथे लिहिलेले आहेत ना, आय, वी, यू, दे, राम अँड सीता. हे काय आहे सब्जेक्ट आहे. हे काय आहे सब्जेक्ट आहे. ओके, आता याच्यामध्ये सुरुवातीला सब्जेक्ट घेतलं, नंतर आपण काय करतो सिंपल प्रेझेंट टेन्स निगेटिव्ह असल्यामुळे याच सब्जेक्ट बरोबर आपण काय करतो डू नॉट वापरतो. याच सब्जेक्ट बरोबर आपण काय करतो इथे डू नॉट वापरतो. देन काय घेतो आपण जे वर्ब आहे त्याचा फर्स्ट फॉर्म घेतो. वर्ब म्हणजे क्रियापद सांगितलेलं आहे. तुम्हाला काय डाऊट आहे वर्ब मध्ये? ओके, वर्ब म्हणजेच काय असतं क्रियापद. तर त्या वर्बचा आपण काय करतो इथे फर्स्ट फॉर्म घेतो. ओके, देन रिमेनिंग काय घेतोय आपण इथे ऑब्जेक्ट घेतोय. ओके, सायमा आणि शिवमी लक्ष द्यायचंय. ठीक आहे, सुरुवातीला स्ट्रक्चर काय सांगितले पुन्हा एकदा रिपीट करते. सब्जेक्ट, देन डू नॉट घेतो, देन वर्बचा फर्स्ट फॉर्म येतो आणि देन रिमेनिंग ऑब्जेक्ट घेतो. तर या स्ट्रक्चरनुसार आपल्याला काय करायचं आहे तिथं वाक्य बनवायचे आहे. या स्ट्रक्चरनुसार काय करायचं आपल्याला इथे वाक्य बनवायचे आहेत. आता एक एक सब्जेक्ट घेऊन आपण इथे सेंटेन्स बनवूया. आता सुरुवातीला जर मी घेतलं इथे आय, स्ट्रक्चर वरती जायचं आहे आणि जर मी वर्ब घेतलं इथं गो, मी जर वर्ब घेतलं इथं गो. ओके, तर वाक्य कसं बनेल आपलं सब्जेक्ट नंतर आपण डू नॉट घेणार आहे. ओके, सब्जेक्ट नंतर आपण काय घेणार आहे आपण इथे आधी डू नॉट घेतो. देन जे मी तुम्हाला आता वर्ब सांगितलं होतं वर्ब गो, तर गो हे प्रेझेंट मध्ये असल्यामुळे आपण ऍज इट इज आहे ते गो हे वर्ब घेणार आहोत. ओके, नंतर काय घेतोय आपण इथं वर्बचा फर्स्ट फॉर्म घेतोय. वर्बचा फर्स्ट फॉर्म कोणता घेतोय आपण इथे गो घेतोय. ओके, कोणता घेतोय गो, देन रिमेनिंग ऑब्जेक्ट. आता नेक्स्ट सेंटेन्स आहे याच्यामध्ये पुढचं घेतोय आपण वी बरोबर जर मी घेतलं इथे स्पीक. ओके, वर्ब वगैरे घेतलं मी तर स्पीक, तर वाक्य कसं बनेल आपलं वाक्य सांग मला. We do not speak more. We do not speak more या we do not speak English. ओके, आपण काय म्हणतो इथं we do not speak English. वाक्य कसं घेतलं आपण इथे we do not speak English. म्हणजे मराठी अर्थ कसा होईल इथं श्रुती, मराठी अर्थ कसा होईल आम्ही इंग्लिश बोलत नाही. आम्ही इंग्लिश बोलत नाही. आम्ही इंग्लिश किंवा इंग्रजी बोलत नाही. समजलं सर्वांना? बोलत नाही. बरं, आता पुढचा सब्जेक्ट घेते मी इथे यू घेतलं मी. ओके, यूचा अर्थ काय आहे मराठीमध्ये यूचा अर्थ काय सांगितलं होता तू. यूचा अर्थ काय आहे तू. आता जर यू वर्ब घेतलं मी इथे स्विम, वर्ब काय घेतलं मी इथे स्विम. ओके, कसं म्हणतो आपण याच्यामध्ये यू डू नॉट स्विम इन द रिव्हर. ओके, इन द रिव्हर. मग मराठीमध्ये कसं होईल याचा अर्थ मराठीमध्ये कसा होतो तू नदीमध्ये पोहत नाही. कसं म्हणतो आपण इथे तू नदीमध्ये पोहत नाही. तू नदीमध्ये पोहत नाही. तू नदीमध्ये पोहत नाही. समजलं? देन घेतलं. आता दुसरं काही आहे युचा अर्थ काय, दुसऱ्या युचा अर्थ काय सांगितलं होतं तुम्हाला तुम्ही. ओके, यू डू नॉट. आता मी जर वर्ब घेतलं इथं कलेक्ट. ओके, कलेक्ट म्हणजे गोळा करणे. त्याचं सेंटेन्स कसं बनलं इथं यू डू नॉट कलेक्ट स्टॅम्प्स. ओके, यू डू नॉट कलेक्ट स्टॅम्प्स म्हणजे तुम्ही स्टॅम्प गोळा करत नाही. बरोबर का? तुम्ही स्टॅम्प
गोळा करत नाही. समजतंय? करत नाही मध्ये म्हणतो इथं. लक्षात आलं सर्वांच्या? इकडे आपण दे घेतला आपण. दे डू नॉट राईट अ लेटर. म्हणजे कसं म्हणतो आपण इथे? ते पत्र लिहित नाही. ते पत्र लिहित नाही. ते पत्र लिहित नाही. समजलं? बरं, पुढे घ्या याच्यामध्ये. पुढचं काय होईल याच्यामध्ये? सब्जेक्ट घेतोय आपण राम अँड सीता. सब्जेक्ट कोणता घेतोय आपण इथे? राम अँड सीता डू नॉट प्ले क्रिकेट. मग याचा मराठीमध्ये अर्थ कसा होतो? राम आणि सीता क्रिकेट खेळत नाही. राम आणि सीता क्रिकेट खेळत नाही. ओके, समजले ते? कसं म्हणतो आपण इथे? राम अँड सीता डू नॉट प्ले क्रिकेट. राम आणि सीता क्रिकेट खेळत नाही. समजले ते तुम्हाला? ओके, जसं की आय ग्रुप म्हणजे काय असते की तुम्हाला समजण्यासाठी आय ग्रुप आणि ई ग्रुप दुसऱ्या सब्जेक्ट बरोबर आपण काय करतो? थोडंसं स्ट्रक्चर वेगळं असतं. त्यामुळे या सब्जेक्ट बरोबर आपण काय करतो इथे? डू नॉट घेतो. त्यामुळे या सब्जेक्टला आपण इथे आय ग्रुप मध्ये असतो. ओके, आता माझ्यानंतर सान्वी. ओके, माझ्यानंतर इथे काय करायचं आहे? रिपीट करायचं आहे सर्वांनी. इकडे लक्ष द्या सर्वांनी. बरं, इकडे लक्ष द्या. आय डू नॉट गो टू स्कूल. मी शाळेत जात नाही. वी डू नॉट स्पीक इंग्लिश. आम्ही इंग्रजी बोलत नाही. यू डू नॉट स्विम इन द रिव्हर. तू नदीमध्ये पोहत नाही. यू डू नॉट कलेक्ट स्टॅम्प्स. तुम्ही स्टॅम्प गोळा करत नाही. दे डू नॉट राईट अ लेटर. ते पत्र लिहित नाहीत. राम अँड सीता डू नॉट प्ले क्रिकेट. राम आणि सीता क्रिकेट खेळत नाही. समजलं सर्वांना कसं बोलायचं आहे ते? श्रुती, पुढे यायचं आणि बोलायचं आहे. तुला आहे तेच वाक्य रिपीट करायचे आहे. ओके, I do not go to school. या साईड शाळेत जात नाही. We do not speak English. आम्ही इंग्रजी बोलत नाही. You do not swim in the river. तू नदीमध्ये पोहत नाही. You do not collect stamps. तुम्ही स्टॅम्प गोळा करत नाही. They do not write a letter. ते पत्र लिहित नाही. राम and सीता do not play cricket. राम आणि सीता क्रिकेट खेळत नाही. Next negative sentence. I group. I, we, you, they, Ram and Sita. Structure: subject plus do not plus verb फर्स्ट फॉर्म plus object. I do not go to school. मी शाळेत जात नाही. We do not speak English. आम्ही इंग्रजी बोलत नाही. You do not swim in the river. तू नदीमध्ये पोहत नाही. You do not collect stamp. तुम्ही स्टॅम्प गोळा करत नाही. They do not write a letter. ते पत्र लिहित नाही. राम and सीता do not play cricket. राम and सीता क्रिकेट खेळत नाही.